ही थांब रे, कुठं घेऊया तुला? म्हातारी आजीने आमच्यासोबत स्कॅम केलेला आहे. याच्यात मासे आहेत रे बरेच, मोठे मासे पण आहे याच्यामध्ये खाली. हंडे पण आलेत लोकांचे बघा का तिथं हंडे. तुम्ही हलू नका सर आता. तुम्ही मी नाही खाल्लं. तुम्ही बिलकुल हलू नका सर. तुम्ही बिलकुल हलू नका. नहीं नहीं हिलता मैं, मेरे तो पत्थर हो गए है. नमस्कार मित्रांनो, आपण सांदन दरीला चाललो होतो. तर रस्त्यात हे काजूचं झाड दिसलं. पहिल्यांदा असं काजू आलेले असं बघितलंय. गुलाबी गुलाबी असं काजू आहेत, म्हणजे काजूच्या वरती जे असतं ना ते आपण खाल्लंय ऑलरेडी. तर बघूया तोडून. पिकले आहेत का रे? हा वरचा पिकला. हा तो हा पिकला. याचं चीक वगैरे उचल कर. तशात याच्यात पुढच्यात काजू आहे आणि हे फळ आपण त्या दिवशी खाल्लेलं ते. फिरवा. हा ते पिक्क आहे. हा खाऊ व्हायला लागले. खाऊ होते का? कच्चं खाल्लं. मग कच्चं खाल्लं वाटतं. तुम्ही काय म्हटलं हिंदीमध्ये? करवंदा. करवंदा. हा मग करवंदा बाबा, मग करवंदा. गेलेल्या गाड्या पण गेल्यात सर. कितीला? 20ला. हा मग पुढे जाते तिकडे तरी तिथले पण मी इथे इथलं गाव. 20ला एक का? हा मग 3च द्या. तुला खायचं तुम्हाला का? पटेल त्या घ्या जरा. द्या कोणत्या द्या. तिकडची एकदा कंची ही पुढची मोठी. ही तिकडे काय झेंडा आहे फक्त. तो झेंडा घेऊन चालेल महाराजांचा. निंबू सरबत घेऊन का नको? नको नको. हा? काय? तिकडून आले मग निंबू सरबत. नाही नको, लिंबू सरबत. काकडे जाते. काकडे कधीची आजी? आता परवाच्या दिवशी आणल्या बा. खराब आहे आजी. इसवी सन. हा? सगळी खराब आहे. खराब पुढे काय झालं? काही खराब आहे. म्हणलं का दुसरी राहिला कुठे आजी? इकडे गावामध्ये बा. काकडे भारी आहे. हा दिसतात ना. मग आजी तुम्ही 10 रुपये कमीने का बरं विकिता? हा? काय 10 रुपये कमीने काय विकिता? गावात 30 रुपयाने ना. नाही तिला हा खाली तिथं नाही तर. आजी हा? नाही काय करतो? गोड आहे हो काकडी. एवढी गोड मी खाल्लं नाही काकडी. गॅरंटी द्यायला लागत होती. तुम्ही काकडे खाल्ल्या माणूस मारणारच. असं नको रे बाबा. काय नको रे तू. हा? हा कडू आहे इकडे काकडी. कुठं कडे? इकडे ती खा. तुम्ही खाता उष्ट माझं? नाही इकडे तर पाहून द्या मला. राहू द्या. उष्ट नका खाऊ माझं. हा? उष्ट नका खाऊ. पैसे देतो. पैसेचं नाही टेन्शन. थोडी आहे आजी. असं विकल्यावर धंदा कसं काय चालेल आजी? काय असं कडू वगैरे विकल्यावर? आता कडो काल एवढ्या लोकांनी खाले पर्यटकांचं चांगले होते ना. तुला कशी कडू लागली मग मी खाऊन पैसे ना म्हणते. बरं द्या त्यांच्या बरं. त्यांना खोटं वाटत द्या. हा? घे बरं प्रणव. त्यांना खोटं वाटतंय ना द्या. खाली पडली माती लागली. देऊन द्या. राहू द्या. किती रे दिले? दोनच घेतले ना, ही एक आणि ही एक. हा, एक 10 रुपये आता नाही राहू दे. राहू 10 दे. रुपये पण नको, नको. हा राहू द्या. जास्त असं कसं काय दिवसाच्या- काकडे? नाही, नाही. जास्त दिवसाच्या झाल्यात नाही ना बा सकीरवाडी आल्या ना काल शनिवार काय रे? कुराच्या नाहीत आजी. हा? काकड्यांवाला मी आहे. पुढं या काकडे आधीच्या दिवसात नाही एवढा सुकायचा. कंच्या आजीच्या खेडच्या काकड्या त्या कंच्या खेडच्या खेड. तिथं आमच्या शेतीत वापरा दिली बांगरी तिकडून खाली. चलो हे ठीक आहे. तरी एक आजी अच्छा खालीच आहे सानंदरी. जवळ पोहोचलोय. काकड्या खाल्लाय. सानंदरी म्हटलं तर दरी खाली असेल ना? अच्छा मी वरती बघतोय. अच्छा इकडनं खाली सानंदरी आहे. आणि आपल्याला रतनगड कुठे? तिकडे गेलं ना पलीकडे? समोरच आहे का?
अच्छा रतनगड समोर आहे, तिकडं आपल्याला उद्या परवा जायचं आहे. आज आपण इथे खाली जाणार आहे. प्रणवचं पोट म्हणजे पाण्याचं टँकर आहे. ना, घरी नाही ते संप जिकडे एका माणसाला 1 बाटली लागतं तर तिकडे त्याला 3 बाटल्या लागतात. म्हणजे प्रवास सुरू व्हायच्या अगोदरच तो फुल करून घेतो टँकी डायरेक्ट. गुड 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 गुड. काय पेट्रोल टाकलं म्हणजे पुढे संपायला नको. मला वाटतं याच्यात येऊन झेल मिक्स करावं. जांभळं बघा कसली भारी आहे. अरे आतमध्ये पण काहीतरी दिसतंय. जांभळं नाहीत, नाही. हा इथे आतमध्ये काय आहे? दुकान राहतं. दुकान आहे का आतमध्ये पण? सर हा जांभळं का काय? जांभळं नाही. ए येड्या, खाऊ नको काही पण, जांभळा नाही. समोर आहे ना दुकानं वगैरे पण आहेत. मला वाटलं आता इकडनं सुरू झाली सानंदरी. हे काकडे इथल्या काकडे चांगले आहेत. म्हातारीचे काकडे वाळायला होत्या पार. दे एक काकडी कितीला आहे? 20ला आहे. ओके म्हातारीने आम्हाला लुबडलं बाबा. पार वाळलेल्या काकड्या दिल्या. कडू कडू निघते. कडू कडू. औषध कारल्यावानी. मस्त कापड. 20 रुपयाला दिली. एवढी एवढी ती वाळलेली 2-3 दिवस जुनी नाही का? तिला म्हणलं आजी गॅरंटी द्यायची ना काकडे खाल्ल्या माणूस मरण. बाळा असं नको म्हणून म्हणते. म्हातारी आजीने आमच्यासोबत स्कॅम केलेला आहे. चेंज नाही. 50 रुपये चेंज. ही काही काकडी विकली नाही गेली तुमच्याकडे आज? सुट्टी नाही म्हणतात. भाई तुम्ही याल ना इथं सानंदरीला, तुमच्यासोबत स्कॅम होईल. एक तर हा वयावर जाऊ नका. आजीनी पण खूप मस्त स्कॅम केलं आहे आणि आता जी काकडी आम्ही घेतली तिच्यामध्ये पण स्कॅम झालेला आहे. तुमच्याकडे सुट्टे नसेल तर जबरदस्ती तुम्हाला 10 रुपये, हा 2 खेळी घ्या एक्स्ट्रा आणि मग सुट्टे देतील ते तुम्हाला. भारी आहे, शिकायला पाहिजे काहीतरी आपण यांच्याकडनं. पावसाळ्यामध्ये इथून पाणी असेल ना? हा इथून धबधबा वाहत असेल ना पावसाळ्यात? कुकिंग केली कोणतरी. धबधबाच आहे हा, पण आता उन्हाळा आहे म्हणून धबधबा नाही आहे. पावसाळ्यामध्ये काय मस्त धबधबा असेल हा. पण पावसाळ्यामध्ये इकडे यायला परवानगी आहे? नाही ना, याच्या पुढे नाही जाऊन देत. मग आपल्याला कुठे जायचं आता? अच्छा खाली जायचं आहे का? मी ते ट्रेकिंग करता करता दरवेळेस मला असं वाटतं वरती जायचं ट्रेकिंग म्हटलं तर. आज पहिल्यांदा आपण पहिले उतरूया आणि नंतर चढूया असं होईल. ओके दोस्तों, हम आ चुके हैं सांदन दरी में. ये देखिए काय करताय तिकडे? हा इथे पण दुकान आहे. ही सांदन दरी नाही, सांदन मॉल आहे. इकडे तुम्हाला वेगवेगळे जागे स्टॉल्स दिसतील. हे पाणी कसं पाझर तर याच्यातून निघतं वाटतं खालून. स्वच्छ पाणी आहे. हा हे काय मुरे आहेत ना हे सगळ्या? नाही मुऱ्या नाही आहेत, मुऱ्या नाहीत, मुळे पण नाहीत. मळेच आहेत ना? मळे मोरे मिक्स आहेत. लहान लहान मासे आहेत आणि ते मासे पण ॲक्च्युली मांसाहारी आहेत. आता लोक येत जात राहतात, काही ना काही टाकत राहतात, तर त्यांना टाकलं की लगेच खात आहेत. युजली असं होत नाही, म्हणजे त्यांना पण एक सवय लागते ॲक्च्युली. जे त्यांचं रेग्युलर जेवण असेल त्याच्या व्यतिरिक्त काही खायला द्यायचं असेल किंवा त्याची सवय लावायची असेल तर त्यांना सतत ते जेवण टाकावं लागतं. आणि इकडे ते मासे टाकल्याबरोबर लगेच खाता याचा अर्थ त्यांना ती सवय लागली आहे. ते विरळून जातं, सडून जातं, खातं नाही. ते बघा ना, ही सुरू झाली बघा इकडनं सांदनदरी. सांदनदरी म्हणजे एक्झॅक्ट काय 2 दऱ्यांच्या मध्ये का दरी गॅप पडलेली आहे 2 डोंगरामध्ये. खडक तुटून, अच्छा खडक तुटून गॅप पडली आहे म्हणून त्याला दरी म्हणतात. ती पा दरी. अरे 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 हळू म्हटलं तर लगेच धपाक. बापरे किती ते एका जागी. टोपी धरायची नाशी वाढायची. थांब रे बच्चा, थांब ना, शूट घेऊन दे मला. किती जमा आहेत मासे हे.
एकाच जागी, बापरे. सुरुवात झाली सांदनदरीची, अजून आता बरंच पुढे जायचं मला वाटतं. ते नाही का मी फोनला बघितलंय, साबरीचा चिक टाकून टाकून येत का ते मासे डायरेक्ट वरती येतात, तसंच केलं इथं पण. अच्छा, हे साबरीचं चिक. नाही ना, ते वरतून तुटून पडले रे. हा हा. नाही पण साबरीचा चिक टाकलं ना त्यांना श्वास घेता येत नाही, मासे डायरेक्ट वरती येतात. जास्त बोलत नाही, नाही तर इकडचं तिकडं पाय झाला की गडबड होऊन जाईल. उडी नाही रातडा पडतील तू, तुला उडी खायची. थांबा बरं, बाटली कॅच घ्या. ही सेपरेटच आहे बाटली. हे बघा, हे माझ्या बाटली उचललेले आहेत. माय बघ, यांची बाटली मी हाडपाय बघतोय आणि हे मला काय द्यायला मागते ना. तू थांब, इकडं पडशील बिडशील. त्यांना उतर दे, मग त्यांच्याकडे देतो तुला सरांक. भ्या वाटत आहे. कसं उतरलं मला हे? वज वज उतरा. उडी डॉक्टर मला खाली पडून हळू उतरा बरं का. चल या आयुष. ये आयुष. काय होत ब्या वाटत आहे. मारा आता उडी तिकडे. खाली खाली ये ये. कशाला आला रे तू आयुष? हा, कशाला आला? तो हातच देणार नाही. पडला बिडला खाली तर. बॅग या, कॅमेऱ्याची बॅग देऊ घेऊ. ए, मागे बाबा बॅग नको आदळून देऊ, फक्त एवढं काम कर. बघितलं का यांचं काय, मी आदळलो तरी चालत पण बॅग नाही आदळले पाहिजे. मासे भरपूर याच्यामध्ये पण. पण हे लोक नालायक लोक सुधरत नाही, बिअरची कॅन टाकली याच्यामध्ये. काय झालं, लोक येऊन येऊन आहे ना दगडी सगळी अशी ना घासली आहेत, अशी चिकन प्लेन झाले ते एकदम. तर खरबुडी राहिली नाही आहे, ते ग्रीप मिळणं जर अवघड आहे, त्यामुळे गडबड करता येत नाही. कसं घ्यायचं? पुढे जाऊया, साधारण अर्धा तास लागेल म्हणतायत. सांभाळा बच्चा आयुष. हे पूर्ण भरत असेल ना पावसाळ्यात? वाहतं डायरेक्ट. मासे म्हणजे जसं सांगितलं की जेव्हा पाणी येत असेल, पावसाळा असेल ना, त्यावेळेस हे मासे सगळे चढणीला लागत असेल. आणि चढणीला मासे जेव्हा लागत असतील तेव्हा इथे उथळ पाण्यामध्ये अंडी घालत असेल आणि त्यांचीच ती पिल्लं आहेत. आणि येत्या पावसाळ्यामध्ये ही सगळी पिल्लं नदीमध्ये जातील आणि नवीन अंडे इकडे येतील. मला रिस्क घेता येत नाही माझ्या पायाची. तो इकडं तिकडं थोडा जरी मुरगळला ना अवघड होऊन जाईल. पावसाळ्यात काही येऊनच देत नाही का कोणाला? आणि आलं कोणी तर नाही, जाऊनच देत नाही का? इथूनच ड्रोन उडूया, कारण की पुढे आणखीन बारीक होती ती दरी. अच्छा, ते तिथे म्हणता का तुम्ही होडीचं? तिथे एक पोर्शन आहे, तिथे पाणी भरलेलं असतं नेहमी. तिकडे एक छोटीशी होडी आहे का? पण आता आता आहे की नाही माहिती नाही होडी. तर त्या पोर्शनमधनं होडीनी मस्त अशी ड्रमची होडी होती तिने पुढे जायचं. पण दरी बघा ना केवढी बारीक झाली आहे इथनं. चला चला जाऊया. हां, येताना उडूया ड्रोन. म्हणजे तिकडे काय मिळतंय का बघूया ना उडवायला ड्रोन. हा चांगला आहे त्याच्यापेक्षा. हा दिसायला असं वाईट जरी असलं तरी हा चांगला आहे. का नाही घेतलं मग हे? अरे किती मासे थांबले, आपली वाट बघतायत. एवढंसं पाणी उरलंय पण त्यातही मासे आहेत. लकीली ते पाणी गरम होत नाही आहे. इथे सावली आहे ना, त्यामुळे पाणी गरम होत नाही. जर पाणी गरम झालं असतं ना तर हे मासे राहिले नसते इथे. आहे का नाही? आहे ना? ओके, होडी है जिसका मुझे था इंतजार.
ह्याच्यातही मासे आहेत रे बरेच, मोठे मासे पण आहे हा याच्यामध्ये खाली. हंडे पण आलेत लोकांचे ऑन बघा का तिथं हंडा आहे. हंड बी हा आहेत का? हे प्रणव इकडे जरा थंबनेल घे, ये वरती आहे, मस्त थंबनेल नाही येतं. सर तुम्ही पण हा जो पॅच दिसतोय ना पाण्याचा, हा 12ही महिने इथे पाणी असतंच असतं. आपण पण जाऊया, किसन दादा होळी घेऊन येतात तिकडे. पावसाळ्यात पैसे घेत असतो ना याचे जायचे पावसाळ्यात येतच नाही कोणी. म्हणजे पावसाळ्यात नाही पण येईल. थोडी घेऊन जाऊन परत या. तुम्ही पुढे बसा ना तिकडे, तुम्ही आधी जायला पाहिजे होतं. अच्छा मी असं असं बसू का याच्यावर, ह्या साईडला तोड करून? नाही नाही तसं बसा असं असं काम 25 डायरेक्ट. ये हमारा छोटा सा जहाज है. काय बघा ना, वेट बघा. इसका काय भरोसा नाही ना. थांबा थांबा. कैप्टन चलो जहाज को निकालो, हमारे चलो, वजह से लोटा अटक ना। गया है जहाज. आई शपथ, अरे बापरे. हा, पाणी कसं काय येतं इथं? नाही पाणी नाही येते. ठीक आहे, माझी पॅन्ट ओली होती. ते आधीच जेव नाही रे. खालू नका. बाहेर येत नाही, हा, पाणी. हो. पाणीच भरतंय. आपल्या दोघांच्या वर नाही बरं भरतंय ना, हे बघ ना मागे बघ. असं झालंय. पकड हे पकड. खालू नका. नाही, थांब. तुम्ही सोडा. मागे जाऊ दे ना. नाही नाही इथं घे ना, पुढे घे ना. अरे हे माझी पाकिट वगैरे सगळं ओलं होऊन जाईल मोबाईल. वॉटरप्रूफ आहे ना. तर काय झालं? काढ, बाहेर काढ. मी ढकलू का? तुम्ही हालू नका. हालू नका तुम्ही. ए कॅमेरा तिथे. थांबा पुढे मध्ये कॅमेरा नाही जायचे. एवढं काय एवढं खोल नाही ना. नाही नाही. थांब. अरे थांबा तुम्ही हालू नका सर आता. सर तुम्ही आधी तुम्ही मी नाही आलं. तुम्ही बिलकुल हालू नका सर. तुम्ही बिलकुल हालू नका सर. नहीं नहीं हिलता मैं, मेरे तो पत्थर हो गए ना है. आयुष मैं तो एकदम पत्थर हो चुका हूँ. आई एम पेट्रिफाइड. अगर मैं थोड़ा भी हिला ना तो होड़ी गई पानी के अंदर. अरे रे 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 रे. एकच जण बाकी बुडायला. पाणी बघा केवढं बाकी आहे. हे दिसतं की तुम्हाला? एखादा इंचच बाकी आहे फक्त. थोडीशी बाकी होडी बुडायला. ओ माय गॉड. हा इथे नको पत्थर रे, पत्थर. पण प्रणव येईल त्यावेळेस तुम्ही एक काम करा, परत या, बॅग घेऊन परत इकडे या, मग प्रणवला घ्यायला जा, कारण की बॅगीचं वजन जास्त होईल. हा बॅग आणि ड्रोन घेऊन या फक्त तुम्ही. मी पडलो तरी चालेल. धडकली धडकली. ओ माय गॉड, टायटॅनिक का बडावाला डा फुटली जहाज. आता आपण बुडणार सगळे. पिक्चर मध्ये असंच दाखवलं ना. मोठा बांबू आहे. नको रे बाबा, बांबू नको दाखवू आधीच. लांब आहे. नको. वरती चढणार नाही सर. हा त्याच्यातून हे धर, हे धर, हे धर. पाणी 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 पाणी. हे धर ना बच्चा, कॅमेरा धर. पाठीमागे केलं वरती. तर तुम्ही गेले. ओ भाई साहब. ओ भाई. तिथे, टेकून घ्या. हा ओके. पापा शूटिंग बंद कर. थोडं काय काय करायचं काय ते तर सांग. कडेला गेलं. पापा तसं नाही ना. आई. इकडे वजन दिलं तर मग इकडे वरती होईल. तुम्ही इकडे वरती जायचं का? वजन इकडे द्या वजन. पापा तुम्ही मला काय काय रे. आई. उतरा आता. द्या इथं पाय बिंदास. द्या कडेला पाय द्या. द्या कडेला पाय. पापा इधर दगड़. यहाँ पर दगड़ की जरूरत है. पापा दमा में या इधर बोलो. पापा. कसं बस जिवंत पोहोचले. आमची टायटॅनिक बुडाली नाही.
आणि किसन दादा यांना, किसन पिचाड यांना सराव झालेला आहे 2-4 वेळेस होडी चालवल्यामुळे. अरे बापरे. बाबा या शूट आलंय हे पडलेले ते मला द्या. मदत करायला. ते समोर उजेड दिसतोय तिकडे बहुतेक संपती तरी मला वाटतं. चला हा माझ्याकडे येऊ का जरा. काय नाही. काय पुढं पण आहे. कारण की माझ्या मागे बघा थोडंसं खोल आहे, दरीसारखं आहे, तर तिकडनं जाणं थोडंसं इम्पॉसिबल आहे. तर समोरून रस्ता आहे, हा समोरून रस्ता आहे, ह्या दगडाच्या मागून आतून मला वाटतं खालूनच आहे. ड्रोन घे वाटलंच तर. अहो तुमचं उतरतानाची भुयारच आहे. बरे हा ही शेवट आहे का हा. तर अशी होती ही सांदनदरी. सांदनदरीच्या शेवटी आपण पोहोचलोय आणि मस्त मजा आली, खूप मस्त सीन्स पण मिळाले, ड्रोन शॉट्स पण मस्त मिळाले. संध्याकाळ होत आली आहे, तर आता इकडनं फटाफट लवकर निघूया, नाही तर अंधार झाला तर थोडंसं अवघड होईल इकडनं निघणं. कारण की काय होतं की जर उजेड कमी झाला तर इकडे अंधार लवकर होईल आणि ते जे पाय ठेवतो ना आपण त्या दगडांवरती, तर तिकडे स्किड होणं, सटकणं किंवा पाय मुरगळणं ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे उजेड असतानाच आपल्याला इथनं बाहेर पडायचं आहे. एक चेहरा कल तो रतनगढ़ चढ़ना है, इससे भी मुश्किल है, कहीं मुश्किल. उद्या बापरे. तू नाही, तुला कोण नेत आहे? आपल्या घरी तू आपल्या घरी राहायचं, शाळेत जायचं. 12 किती वाजता जाणार? 6 सकाळी तुझ्या उठणार पण नाही तेव्हा जाणार आम्ही. अब क्या करेंगे. रतनगड मध्ये तो बघ तो वर डोंगर बघ. एवढा आम्ही तर कोणचा आहे रतनगड. हे मॅगी खाल्ले ना, त्याच्याशी नूडल्स असतात ना बारीक बारीक, ते खाल्ले की सकाळी त्याचा एकदम मोठा नूडल होतो. हा मग मारुती दादांना भेटायला आलो आपण. राम आदित्य ब्लॉग्स तुम्हाला माहीतच असेल.
त्यांची काही मेडिकल कंडिशन होती, त्यानंतर आपल्याला भेटता आलं नाही त्यांना. त्यांच्यासोबत आपण व्हिडिओसुद्धा बनवले. तर आता जाता जाता त्यांचं घर रस्त्यात आहे, तर त्यांना भेटून जाऊया. रस्ता बघा कसा आहे. रस्ता म्हणजे काय रस्ता नाहीच आहे, रस्ता नाही, पाऊलवाटच आहे. हां, बैलगाडीचा रस्ता. बैलगाडीचा रस्ता, बरोबर. पोहोचलोय त्यांच्या घराच्या इकडे. आता बघूया परिस्थिती काय. कॅमेरा बंद करतो. मारुती दादा, किती दिवस झाले आपलं हे होऊन? याला साधारणतः किती महिन्याला पुढे झाला असेल, महिना झालाच असेल, एक महिना झाला असेल कंप्लीट. हे पाहून अचानक प्रत्येकालाच धक्का बसतो, हे असं झालं कसं बुवा असं. अजूनही बोलण्यात वगैरे असं काही जाणवतं कसं तुम्हाला वगैरे असं? अडखळणे अडखळतं किंवा असं? अडखळते बोलताना थोडंसं, लई फास्ट बोललो कदाचित समोरच्या माणसाची, तर मग अडखळतंय बा असं बोलणं थोडंसं. पण पहिल्यापेक्षा आता 90% बरं आहे बोलणं. बरं. आणि समोरच्या माणसाची पहिला मी काय बोलत होतो नाही का, हे मला म्हणजे काय म्हणतात नाही का, कळत नव्हतं पहिले, कळत नव्हतं बोलणं एवढं होतं वगैरे. ते. मग हे खर्च वगैरे एवढं सगळं कसं केलं मॅनेज? तर आता खर्च म्हणजे आता घराचंही काम काढलं होतं, आता घराचं काम तर गेल्या सारीच आपण काढलं होतं, पण तुम्ही आलते गेल्या वर्षी नाही का, हां. पण या वर्षी आपण काम चालू केलं आणि ते आता काम बाजूला ठेवलं. कारण कसं आता शेवटी आपल्याला हे गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत ना. ते आपले म्हणतात नाही का, शिर सलामत तर पगडी पचास, तसं आपण माणूस सलामत आहे. तर कारण कसं पोरं भारी भारी काही नाही, मग पुढच्या गोष्टी आपल्याला असं. तर सध्या काम बंद ठेवलं आहे आपण. पण फुल नाही फुलाची पाकळी काही मित्रांनी दिलं बा. आता जसे किसन पिचड आहे ती, असे आपले मित्र यांनी थोडं सहकार्य केलं, जेवढं शक्य होईल तेवढं. मग अजून किती दिवस आराम करायला सांगितलं असं? म्हणजे काय सांगितलं डॉक्टरांनी की इतके दिवस तुम्ही हालचाल करू नका, असं आराम करा किंवा का हालचाल करा किंवा असं काय सांगितलेलं नाही, तुम्हाला? त्यांनी सांगितलं म्हणजे एक्सरसाइज म्हणजे व्यायाम हा झालाच पाहिजे. चालणे थोडंफार, जास्त करून उन्हात नाही चालायचं, जेणेकरून चक्कर वगैरे नाही येऊ म्हणून. आणि थोडा एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. आणि आराम तर आरामाची गरज आहेच म्हणायला. काय आणि ते तुम्ही जर लवकर आले असते ना त्या टाईम, आता तुम्हाला वेळ नव्हतं नाही तर आपण आहे ना क्लोजअप मी इकडे व्हिडिओ इथं चांगला निघाला असता. कसला हे राहण्याचा व्हिडिओ होता, रान रान जाऊ द्या, आम्हाला तुम्ही इम्पॉर्टंट आहे. रान नाही नाही, इम्पॉर्टंट आहे. मग निसर्गरम्य वातावरण तर तिथंच आपली बाय भेटला असता. ते निसर्गरम्य होत राहील सगळं पहिले. ते काय बरोबर आहे, माणूस व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टींची मजा आहे. शूटचं वगैरे यूट्यूबचं काय कसं किती बंदच ठेवणार थोडे दिवस काम काय? यूट्यूबचं आता सध्या म्हणजे ते मला कळतच नव्हतं ना एडिटिंग वगैरे कसं करायची, तर ती पण शिकायचा प्रयत्न करू डबल. पण मग ते सध्या बंद आहे आता काम आपलं. आपल्यालाच काय सुचत नव्हतं, त्याच्यामुळे मग सध्या बंद आहे काम ते यूट्यूबचं वगैरे. तर तुमचा इन्कम सोर्स तोच होता ना पण का? हां, आता यूट्यूबच. आता दुसरं काय, आता आपण शेतकऱ्याला दुसरा इन्कम सोर्स काय तोच. आता तुम्ही जर परिस्थिती पाहिलीच होती त्याही वेळेस, आजही परिस्थिती तशीच आहे. याच्या पुढे कसं मॅनेज करायचं ठरवलं काय? पुढे मॅनेज आता शेवटी आता आपल्याकडे थोडंफार शेतकरी हवतच. आपण थोडी शेती आहे, आहेत बारीक बारीक पोरायती वगैरे. आणि याच्यातून जर सगळ्यांच्या आशीर्वादातून जर व्यवस्थित कवर झाले काही गोष्टी, तर पुन्हा आपण त्याच गोष्टीकडं आपल्याला तो एक छंद आहे. आणि आपली जी पब्लिक आहे आता सध्या आपल्या व्हिडिओची आतुरतेनं वाट पाहतात. पण प्रत्येकाला काही गोष्टी माहिती आहेत का, काही गोष्टी झाल्यात असं, त्याच्यामुळं मग कोणी काही बोलत नाही वगैरे, फोन वगैरे करतात कधीतरी, लवकर रिकवर व्हा तुम्ही म्हणून असं बरेचसे लोक म्हणजे म्हणतात बा वगैरे. याच्या पुढे पण तुम्हाला थोडंसं स्ट्रगल तर आहेच, पण फुल नाही फुलाची पाकळी आम्ही पण तुम्हाला काही मदत करायला इच्छितो. तुमचा आशीर्वाद आहे ना, हाच लय आमच्यासाठी महत्वाचा आहे. आशीर्वाद आहे, हाच लय महत्वाचा आहे आमचा. आणि आम्ही तुमचं गुगल पे वगैरे काय आहे? बँकेत तुमच्या नावाचं खातं आहे का बँकेत? हा आहे ना, आहे. ते खातं मी म्हणतोय, हा, त्याची डिटेल आहे स्टेट बँकेचं ना. हा हा, ते आहेत ना. ठीक आहे, त्याची डिटेल मी तुम्हाला शेअर करेल डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्हाला डिटेल मिळून जाईल. तर तुमच्याकडून आपल्याकडनं तर आपण करणारच आहोत, आपल्याकडनं जसं जमेल तसं. आणि त्यांची डिटेल मी शेअर करतो. याच्या पुढचा जो काळ आहे ॲक्च्युली खूप स्ट्रगल आहे त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्यासाठी. आणि माणूस करतोय काहीतरी आणि एवढ्या सगळ्या गोष्टी होतात. थोडंसं अवघडच काम आहे, म्हणजे खूप अवघड विचार करणं पण जरा म्हणजे त्या दिवशी ऐकलं ना मी, तर खूप थोडंसं असं म्हणजे नाही
माणूस प्रयत्न करतोय, काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, माणूस पुढे जातोय, मग त्याला अशा अडचणी म्हटलं तर जरा वाईट वाटतं ना. हो बरोबर आहे. आणि हे जरी आता आमच्या मित्रपरिवारानं आम्हाला सहकार्य केलं, आता बरेच मित्रांनी केलं होतं. आता किसन पिचड यांच्यासारखं तुमच्यासारखं आता एवढं बोलले ते हेच खूप महत्त्वाचं झालं आमच्यासाठी. तरी पण मग एक रिक्वेस्ट म्हणून आम्ही स्वीकारायचा प्रयत्न करू बा असं. तुमचे अकाउंट डिटेल्स वगैरे मला ना त्याचे द्या, मी जरा फोटो काढून येतो त्याचा. चालेल, मग चला आम्ही येतो. जास्त वेळ नाही आपल्याकडे, तर गावरान कोंबडा आणला आहे. ॲक्च्युली आज आम्ही कुकिंगचा प्रोग्राम टाळणारच होतो, पण ऑलरेडी किसनदादाच्या घरी ना चपात्या आणि भात बनवून ठेवला होता, तो वाया गेला असता. हे राहिलेले पंख वगैरे ते जळायला आहे ना. हे विंचूचं पिल्लू, विंचूचा आवला. थोडं ना अर्जंट काम करणार आहे आपण, वेळ नाही तर. कुकरमध्ये शिजवणार आहे. चिकन आहे ना उकळून घेऊया, हळद मीठ घालून फक्त शिजवून घेऊया. हळद मीठ थोडं एक्स्ट्रा पाणी असलं तरी चालेल. थोडंसं शिजवा मला असं वाटतं. आणि यातून टाकता येईल का आपल्याला? याच्यामध्ये भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, कोथिंबीर आहे आणि थोडेसे 2-3 पाने पुदिनाचे आहेत. पुदिन्याचं पाने ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालतं. आलं लसूण पेस्ट, माऊली काळा मसाला आहे हा. ॲक्च्युली चिकन आहे ना 1 किलोपेक्षाही कमी आहे, त्यामुळे 2 चमचे घेतलेत आपण. हे थोडेसे ना पावडर करून घेऊया आपण. थोडेसे गोळे असतात ना, ते असे करून टाकले की जरा व्यवस्थित मिक्स होतात, त्यामुळे हातात घेतलं, नाही तर डायरेक्ट टाकणार होतो. माऊली गरम मसाला आहे 1 चमचा. मित्रांनो, आपण नेहमी माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला वापरतो, तसे त्यांचे बरेच मसाले आहेत. याचं कारण म्हणजे हे मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात. यांच्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा कलर नसतो आणि हे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात, त्यामुळे यांची जी चव आहे ना इतकी भन्नाट लागते. नॉनव्हेज म्हटलं तर माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला, ह्या दोन्ही मसाल्यांमुळे नॉनव्हेज जे ते एकदम भन्नाट बनतं, भन्नाट टेस्ट लागते. तुम्हाला जर माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला मागवायचा असेल तर इथं त्यांचा फोन नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट पण आहे. आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा फोन नंबर आणि वेबसाईट मिळून जाईल. तिकडून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकताय. वाटणाचा रंग बघा कसा मस्त चेंज झाला आहे, काळपट झाला आहे. थोडंसं सूप घालूया म्हणजे वाटण जळणार नाही. मीठ आपण याच्यामध्ये बऱ्यापैकी टाकलं होतं. बस होईल ना आपल्या तिघांना. मस्त उकळलंय, पाणी पण थोडं आटलंय, झालं असेल हे माझ्या मते. याचा सुगंध असा मस्त येतो ना, असं वाटतं आता कधी बसतो जेवायला बसतोच. आता कधी काय बसतोच डायरेक्ट. नाही याच्यावरच ठेवतो, नाही ते जळल ना प्लास्टिक. नाही बघा ना, याचं ठेवायचं, होल पडायचं, खाली जायचं ना, आपलं सगळं व्हायचं. ही थांब रे, कुठं घेऊ? ओके, मला 20-25 भाकरी खायच्यात आज. चांगले टोमॅटो, नेहमीप्रमाणे चांगलं झालंय. प्रॉपर शिजलंय मटण एकदम. मारुती दादांचं परत एकदा तुम्हाला सांगतो, त्यांचं अकाउंट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. प्लीज सर्वांनी जमेल तेवढी हेल्प करा त्यांना.
कारण की जोपर्यंत रिकवर नाही होते तोपर्यंतची जी वेळ आहे त्यांची थोडीशी अवघड आहे. तर आपल्याकडनं जेवढी होईल आपण हेल्प करूयात. कुछ कहना चाहेंगे आप? गपचूप खाना चाहेंगे, भूक लगी है. खूप दाबून मेहनत केली, खूप दाबून भूक पण लागली. भरपूर खा, भरपूर व्यायाम करा. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया उद्या सकाळी. तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा फोन नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट तुम्हाला जर होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब